माजलगाव मारहाण प्रकरणातील आरोपी जायकोबा राठोडची मला अटक केली जात नाही आणि तक्रारही घेतली जात नाही म्हणत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील परभणी या मुख्य रस्त्यावर 11 जुलै रोजी निपाणी टाकली गावचे उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना बेदम मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणात 2 दिवसांपूर्वी 5 आरोपींच्या विरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता। यातीलच एक आरोपी जायकोबा राठोड हा माजलगाव ग्रामीण पोलिसात क्रॉस कंप्लेंट देण्यासाठी गेला होता। तक्रार घ्या किंवा मला मारहाणीच्या गुन्ह्यात अटक तरी करा असं म्हणाला, मात्र त्याला पोलिसांनी अटकही केली नाही आणि त्याची तक्रारही घेतली नाही असा आरोप जायकोबा राठोड यांनी माजलगाव ग्रामीण पोलिसांवर केलाय। या संदर्भात आरोपी जायकोबा राठोड हा माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या विरोधातली तक्रार घेऊन थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झालाय। दरम्यान माजलगाव पोलिसांशी आम्ही संपर्क साधला असता आरोपी जायकोबा राठोड हा खोटी तक्रार घ्या म्हणत होता। यामुळे त्याची तक्रार आपण घेतली नाही, तसेच त्याच्या हाताला मार लागला असल्याने आपण त्याला अटक केली नाही अशी माहिती पोलिसांनी फोनवरून बोलताना दिली आहे। यावेळी नेमके जायकोबा राठोड काय म्हणालेत आपण पाहूया। पोलीस अधीक्षक साहेबांना मी निवेदन दिलं आहे। माझ्यावर जे बीडमध्ये हल्ला झालता त्या हल्ला झाला आणि 3-4 जणांनी मला मारहाण झाली। लखन चव्हाण आणि त्याचे सोबती त्यांनी मी बीड येथे गुन्हा का दाखल केलास याच्या रागापाठी मी जे महेश कारखान्याकडे जात असताना माझ्यावर डबल हल्ला केला आणि त्या हल्ल्यात माझ्यावर लोखंडी रॉडनी मारहाण केली आणि त्यामध्ये मी डोक्यावर रॉड मारत असताना माझ्या अंगठ्यावर रॉड बसला आणि त्या रॉड लागल्यामुळे मी बीड येथे कृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आणि ते उपचार संपल्याच्या नंतर मी माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गेले असता पोलीस साहेबांनी माझी तक्रार घेतली नाही आणि तुला कुठं जायचं तिथे जा आणि तुझी तक्रार काय घेणार नाही असे बोलून मला पाठवून दिले। या कारणास्तव मी एसपी ऑफिसमध्ये आलो असता साहेबांना निवेदन दिलं आहे। तुमच्यावरही लक्ष्मण चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला आहे, त्या संदर्भात काय पोलिसांशी बोलणं झालं, काय करते? पोलीस म्हणतात त्याच हल्ल्यात तुला मारहाण झालेली आहे, पण तसं नसताना लक्ष्मण चव्हाणच्या आधी त्यांनी माझ्यावर हल्ला केलता। लक्ष्मण चव्हाण, विकास चव्हाण, राजाभाऊ राठोड, बाळू राठोड या आणि इतर 4-5 जण होते। त्याच्यात मला जीव मारण्याचा प्रयत्न करत होते ते आणि नंतर त्यांच्यावर हल्ला केला। तुम्हाला अटक केली नाही का? मी अटक मला कळालं की माझ्यावर जे गुन्हा दाखल झालाय त्याच्यात आपण पोलिसाच्या का लपायचं चोरासारखं, त्या कारणास्तव आपण डायरेक्ट अटक होण्यासाठी गेलो आणि आपली क्रॉस कंप्लेंट द्यावा म्हणलो, तर पण त्यांनी मला अटक बी नाही केली, माझी क्रॉस कंप्लेंट बी घेत नाही।